लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आदिवासी शेतकऱ्यांच्या बिगर आदिवासी शेतकऱ्यांनी फसवणूक करून जमीन बळकावणाऱ्यांविरोधात अखिल भारतीय आदिवासी सेनेचे कसाराजवळील माळ येथे आंदोलन. बातमी नाशिक इगतपुरी येथून. बिगर आदिवासींनी बोगस कागदपत्र करून कसारा येथील आदिवासींच्या जमिनी खरेदी करून बळकावल्या आहेत. त्या जमिनी संबंधित आदिवासींना परत करा या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसाराजवळील माळ येथील अशिक्षित आदिवासींच्या जमिनी त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बिगर आदिवासी खोटे नाटे कागदपत्र बनवून आदिवासींच्या कागदपत्रावर सह्या व अंगठे घेऊन ठरलेल्या तोंडी झालेल्या चर्चेप्रमाणे जमिनीचे मोबदला म्हणून पैसे दिले जात नाही व जितक्या क्षेत्राची विक्री करण्याचे ठरले असता तसे क्षेत्र कागदपत्री न लिहिता संपूर्ण जमिनीचे क्षेत्रच खरेदी करण्यासाठी लिहिले जाते. ही बाब आदिवासी, अडाणी व अशिक्षित गरीब शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून या आदिवासी शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र केले जात आहे. अशा पद्धतीने जमीन हडप करण्याचे मोठे षडयंत्र ठाणे जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. अशा अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना त्यांची हक्काची जमीन परत मिळवून देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने 1 मे पासून आंदोलन सुरू करण्यात येणार असून याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसाराजवळील माळ या गावापासून सुरू करणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दीना उघाडे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माळ येथे 1 मे रोजी होणाऱ्या या आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ ठाकरे, ठाणे जिल्हा संघटक बाळू मोरे, कृष्णा झुगरे, बाऊकलीबाई झुगरे, मथुरीबाई वारे, प्रशांत मजने, धनराज भागडे यांच्यासह आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ज्या जिल्ह्यावर जास्त अत्याचार झाला त्या जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ ठाकरे, जिल्ह्याचे संघटक बाळू मोरे आहेत, आदिवासी शेतकरी बाऊकीबाई झुगरे, कृष्णा झुगरे, देवकी झुगरे, देवकी ठाकरे आणि ह्या सगळे शेतकरी आणि प्रशांतजी मसने हे आता आदिवासी सेनेच्या त्यांना हे काही पद देतो, त्यांनी त्या पदावरती विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या शोभेदाच्या पदाला त्यांना मी नियुक्त करणार थोड्या वेळामध्ये बैठकीत. असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आहेत. आपल्या सर्वांच्या सोबत राहून आपण हा आदिवासींचा जमीनमुक्ती मोर्चा, जमीनमुक्ती आंदोलन सर्व एकत्र मिळून यशस्वी करू असं सर्व कार्यकर्त्यांना मी जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने आज एक मोठ्या जनांदोलनाचा निर्णय घेतला जातो. अतिक्रमित वन जमिनीच्या प्रश्नानंतर, वन मजुरांच्या प्रश्नानंतर, बेरोजगारांच्या प्रश्नानंतर, वेंडर कामगारांच्या प्रश्नानंतर आता एक प्रामुख्यानं एक ऐतिहासिक जनआंदोलन उभारतोय आपण की या जनआंदोलनामधून महाराष्ट्रातील आदिवासी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी गरीब शेतकऱ्यावर अन्याय कशा प्रकारे होतो याचं एक ज्वलंत उदाहरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माळगावचं देता येईल. माळगाव एक दुबई झालं एक या देशातलं. त्या मुठभरच्या माळगावामध्ये जे गरीब आदिवासी शेतकरी राहतात या शेतकऱ्यांच्या अडाणी, अशिक्षित अडाणीपणाचा आणि भोळसटपणाचा, विश्वासाचा गैरफायदा घेऊन धनधानगे बडे बडे उद्योगपतींनी काही दलालांना हाती धरून या गरिबांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेण्याचा निर्णय सुरू केलेला आहे. हे एक मोठं राकेट आहे, षडयंत्र आहे. या जमिनीवरती काही अप्रत्यक्ष अधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो, अप्रत्यक्ष काही बड्या बड्या धनधानग्यांचाही समावेश असू शकतो.
आणि त्या बिल्डर लोकांच्या माध्यमातून, दलालांच्या माध्यमातून या आदिवासींचं एक राजाळं पसरलं गेलेलं आहे. तोंडी चर्चा करताना हे एक करताय आणि कागदपत्री लिहिताना वेगळं लिहिलं जातं. एकंदरीत खोटे नाटे साया अंगठे घेऊन ते कागदपत्र रंगवले जातात आणि 8-8, 2-2, 3-3 दिवसामध्ये खरेदी मारली जाते. नोटरी केली जाते. नोटरी करतानाही त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असू शकतात. पण हे सगळं षडयंत्र रचून चाललेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणून आम्ही अखिल भारतीय आदिवासी सेनेने आता या ठाणे जिल्ह्याचा, जर नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला होऊ शकतो, कायदा महाराष्ट्रात सर्वांना सारखा तोच आहे, तर मग ठाणे जिल्ह्यात कायद्याची अशी दुरावस्था कशी? ठाणे जिल्ह्यामध्ये कायद्याचं उल्लंघन कोण करतं? जो कायदा पाळतो त्यालाच कायदा दाबून टाकतो. जो कायदा मानतो त्यालाच कायद्याचा दबाव टाकला जातो. आणि जो कायदा खिशात घालून फिरतो, ज्याच्यावरती काही कुठल्याच गोष्टीचा अंकुश नाही आहे, असे मोकाट सोडले जातात. मग हा कायदा कुणासाठी? आदिवासींसाठी, गरिबांसाठी, गोरगरीब दीनदलित शोषितांसाठी कायदा फक्त राहिला का? मग हा कायदा बड्या लोकांसाठी नाही, धनदांडग्यासाठी नाही? हा प्रश्न आज उद्या 1 मे पासून महाराष्ट्रात उभा करतात. 1 मे पासून महाराष्ट्रासाठी हक्काचा दिवस आहे. महाराष्ट्राचा तो, महाराष्ट्राला एक स्वातंत्र्य मिळालेलं त्या दिवसाचं, एक महाराष्ट्र म्हणून घोषित झालेलं त्या दिवसाचं. आणि म्हणून आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर, या राज्याचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासमोर, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे, त्यानंतर सुनीताताई पवार आहेत, याही उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांचं मंत्रिमंडळ. या सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी आता 1 मे पासून महाराष्ट्रात जनआंदोलन सुरू करतो. आदिवासीच्या जमिनी जनमुक्त आंदोलन करणार आहोत. आदिवासी जमीन मुक्त झालीच पाहिजे. बिगर आदिवासींनी जी फसवणूक कागदपत्र करून बळकावले असतील त्यांना वापस केल्याच पाहिजे. अशा प्रकारच्या सन 2005, 2010 पासून झालेल्या खरेदीच्या सगळ्या व्यवहाराची तपासणी झाली पाहिजे. अशा अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या आम्ही या राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब आहेत यांच्याकडे करणारच आहोत. पण त्याच्या व्यतिरिक्त जर कुठलंही बोर्ड दुखलं तर आपण पोलीस स्टेशन जातो. काही प्रकार घडला तर पोलीस स्टेशन जातो. मग पोलीस स्टेशनच्या मार्फत जे काही गैरव्यवहार त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले जातात ते काही तहसीलदार करत नाहीत, महसूल खातं करत नाही. पोलिसांचं काम पोलिसांनी करायचं असतं. मग पोलीस गरिबांना साथ देण्याऐवजी धनधानग्यांना जर मदत करत असतील तर मग या गरिबांनी न्याय मागायचा कुठे? या आदिवासींची दडपणी, आदिवासीला दबाव, हा जो काही चाललेला प्रकार आहे हा थांबला पाहिजे. फडणवीस साहेब, तुमचं गृह खातं आहे. गृह खातं केवळ भांडवलदारांसाठी नको आहे, गोरगरिबांसाठी पण पाहिजे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून 1 मे पासून आपण जनजागृती अभियान सुरू करतो. याची सुरुवात आपण 1 मे पासून करणार आहोत. आणि त्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी आलो. आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे ही अखिल भारतीय आदिवासींची मागणी आहे. त्यासाठी आज कार्यकर्ते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.